लोकसभा निवडणुका सुरू होण्यापूर्वीच नाशिक शहरात संभाव्य उमेदवारांनी आपापल्या प्रचाराला सुरुवातही केली आहे। यात अधिकच चुरशीची ठरण्याची शक्यता आहे। हे पोस्टर आहे मनसेचे संभाव्य उमेदवार डॉक्टर प्रदीप पवार यांचं। लोकसभेत आपल्याला निवडून द्या असं थेट आवाहन त्यांनी नाशिककरांना केलंय। अजून लोकसभा निवडणूक जाहीर झालेली नाही तरीही पोस्टर्सबाजी जोरात सुरू झाली आहे। तर दुसरीकडे पवारांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत। संपूर्ण नाशिकमध्ये निवडणुकीचा माहोल तयार झालाय। मनसेचे डॉक्टर मात्र आपण पक्षाच्या माध्यमातून रुग्णसेवा करत असल्याचं सांगतायत। मलाही वैयक्तिक स्नेही म्हणून वसंत भाऊ गीतेंनी, आमदारांनी, जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ ठाकरे, अतुल चांडकनी यांनी गळ घातली, साहेबांसमोर नेलं आणि पक्षात जी काही आम्ही रुग्णसेवा करतोय त्याला मोठा प्लॅटफॉर्म पक्षासाठी उपलब्ध करून द्यावा आणि ही सामाजिक सेवा करण्याचा हा जो मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे पक्षाने, त्या माध्यमातून रुग्णसेवा म्हणूनच मी पण एक सामान्य सैनिक म्हणून राबतोय। राष्ट्रवादीकडून भुजबळ कंपनीनं उद्घाटनांचा धडाका सुरू ठेवलाय आणि या उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूड स्टार्सचीही साथ मिळते। आपकडून विजय पांढरे आणि शिवसेनेकडून हेमंत गोडसे अशी लढत होण्याची शक्यता आहे। त्यांनीही ठिकठिकाणी सभा घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे। शिवसेना, मनसे असो की राष्ट्रवादी असो, कोणी असो, जनता यांना सरळ सरळ नाकारणार आहे। कारण की आता भ्रष्टाचाराची परिसीमा झालेली आहे। यांनी जो हैदोस घातलेला आहे शासनामध्ये तो सहन करण्याच्या पलीकडे आहे हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे। यापूर्वी सगळ्याच निवडणुका दुरंगी झाल्या आहेत। यावेळेला महायुती, आघाडी, मनसे आणि आप अशी चौरंगी लढत होणार आहे। त्यामुळे निवडणुकीतली ही रस्सीखेच अनुभवायला नाशिककरही सज्ज होत आहेत। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।